हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज मी तांदळाची खीर बनवली, खूप दिवसांनी बनवली आहे. त्यामुळे म्हणलं तुमच्या सोबत पण रेसिपी शेअर करावा. बघा कशी झाली, नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे खीर. तुम्ही पण ट्राय करा. मी इथं तांदूळ घेतले आहेत आणि ते तुपात छान असे भाजून घेतलेत. त्यानंतरून त्या कढईमध्ये थोडंसं तूप टाकून त्यात खोबरं पण भाजून घेतलंय बघा. खोबरं छान असं भाजून घेतलं. त्यानंतर काजू बदाम मनुके सुद्धा घेतलेत. त्यानंतर तांदूळ थंड झाल्याच्या नंतरून मिक्सरला बारीक करून घेतले. एका पातेल्यामध्ये तूप टाकलं बघा, 2 चमचे तूप टाकलंय. तूप टाकल्याच्या नंतरून तूप असं थोडंसं गरम झाल्याच्या नंतर त्यात काजू बदाम टाकले आणि खोबरं पण टाकलं. खोबरं वरून टाकलं कारण की ते आपण आधीच भाजून घेतलं होतं. त्यामुळे खोबरं वरून टाकलं. काजू बदाम असे थोडेसे लालसर झाल्याच्या नंतर त्यात बारीक केलेली तांदळाची पावडर टाकली बघा. तांदूळ असे लय बारीक पण नाही पावडर करायचे, असे ओबड बारीक करायचे. छान लागतात. लय पण बारीक नाही, जास्त पण असे मोठे नाही ठेवायचे. छान लागते बघा खीर तांदळाची. ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे बघा. नक्कीच मी ट्राय केली खूप दिवसातून, त्यामुळे तुमच्यासोबत पण शेअर केली आहे. त्यानंतर ते तांदळाची पेस्ट चांगली बारीक करून घेतली आणि ते छान परतून घेतली बघा. त्यानंतरून आहे ना त्याच्यामध्ये दूध टाकलं. अर्धा लिटर दूध टाकलं होतं मी. थोडंसं पाणी टाकलं त्यात वरून. त्यानंतर 2 वाट्या साखर टाकली. साखर टाकून छान असं मिक्स केलं. त्यानंतर इलायची पावडर टाकली बघा. विलायचीने छान अशी चव येते जरा बघा, वास पण येतो छान. विलायची पावडर टाकली. नंतर खोबरं ते राहिलेलं टाकून दिलं, खोबरं आणि मनुके वरूनच टाकले कारण खोबरं भाजून घेतलं होतं बघा. छान अशी खीर तयार आहे आपली. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.